नमस्कार मित्रांनो, विथ इंटरव्ह्यू राऊंडची लिस्ट लवकरच लागणार आहे. म्हणजेच की इंटरव्ह्यूसाठी आपल्याला आता रेडी राहायचं आहे. मागच्या वर्षी जसे इंटरव्ह्यू राऊंडमध्ये बरेचसे लोकांचं सिलेक्शन झालं आणि मला पण बराचसा अनुभव आला इंटरव्ह्यू देण्याचे. मला भरपूर प्रेफरन्स आले होते आणि बऱ्याच जागी मी इंटरव्ह्यू देण्यासाठी पण गेले होते. तर माझा अनुभव मी तुम्हाला सांगते, जेणेकरून इंटरव्ह्यू राऊंडमध्ये तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नाही गेला नाही पाहिजे. आणि थोडीशी माझ्याकडून जर मी माझा अनुभव तुम्हाला शेअर करत आहे, मदत झाली तर खूप फारच चांगलं होईल. बघा मित्रांनो, इंटरव्ह्यू राऊंडची लिस्ट लागल्याच्या नंतर फक्त 15 दिवस आपल्या हातात असतात आणि या 15 दिवसात आपल्याला 10 संस्था कव्हर करायच्या असतात. कोणाला कमी जास्त प्रेफरन्सेस येतात, त्यानुसार आपल्याला तयारी करायची असते. इंटरव्ह्यू राऊंड 30 मार्क्सचा असतो. त्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू आणि डेमो यावर 30 मार्क्स तुमचे डिपेंड असतात आणि पर्सनॅलिटीवर आणि तुमच्या नॉलेजवर पण हे 30 मार्क्स तुम्हाला दिल्या जाते. काही काही संस्था इंटरव्ह्यू आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट ही वेगळी ठेवतात. पहिले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ते तुम्हाला बोलवतात आणि त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूची डेट दिल्या जाते. डॉक्युमेंटसाठी मी माझ्या व्हिडिओजमध्ये माझ्या चॅनलवर ऑलरेडी कोणकोणते डॉक्युमेंट लागलेले आहे याचा शॉर्ट व्हिडिओ, पुन्हा लेसन प्लॅन आपल्याला लागणार आहे, म्हणजे टाचन. कोणी कोणी म्हणते की टाचनची गरज नाही, तरी पण विद्यार्थी मित्रांनो, आपण टाचन नेलंच पाहिजे. त्याचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवरच अवेलेबल आहे. त्यानंतर कुठे कुठे मी इंटरव्ह्यू राऊंड फेस केले त्याचे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाणार. तर बघा, डॉक्युमेंट काय काय लागतं आणि एका संस्थेसाठी ऍटलिस्ट 2 झेरॉक्स कॉपी तुम्हाला, सेट ऑफ झेरॉक्स कॉपी तुम्हाला विथ अटेस्टेड करून तुम्हाला न्यावं लागते. म्हणजे एका संस्थेसाठी ऍटलिस्ट 3 बंच तयार करा विथ अटेस्टेड. मुख्याध्यापकाचे अटेस्टेशन राहिलं पाहिजे त्याच्यावर. आणि फोटो, 2 फोटो किंवा 4 फोटो तुम्ही एका संस्थेसाठी नेलेच पाहिजे. त्यानंतर राहिला इंटरव्ह्यूचा. इंटरव्ह्यूमध्ये तुमचा जो सब्जेक्ट आहे, म्हणजे 6वी ते 8वी पर्यंत जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुमचा विषय कोणत्याही एका विषयावर तुम्ही डेमो द्यायचा असतो. एक चांगला विषय निवडा. आपल्याला कशाचे प्रेफरन्स आलेले आहे, झेडपीचे प्रेफरन्स आलेले आहे का, 5वी पर्यंत आलेले आहे का, 5वी ते 8वी पर्यंत आलेले आहे का, 8वी ते 12वी पर्यंत आलेले आहे का. आपल्या विषयानुसार एक टॉपिक तुम्हाला निवडायचा आहे आणि त्या टॉपिकवर तुम्हाला लेसन प्लॅन म्हणजे टाचन तयार करायचा आहे. त्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला तुमच्या विषयावरचे क्वेश्चन विचारतात. तुमच्या जिल्ह्यातील स्पेशल गोष्ट कोणती आहे यावर पण ते विचारतात आणि त्यानंतर जनरल नॉलेज पण विचारतात. जसे की आता पहलगाममध्ये जो अटॅक झालेला आहे त्याबद्दल पण तुम्हाला ते फारसं विचारू शकता. पण हे सगळं तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी आणि इंटरव्ह्यूसाठी रेकॉर्डिंग कंपल्सरी असतात. ते रेकॉर्ड करून घेतात आपले इंटरव्ह्यूज आणि पूर्ण पॅनल तिथं प्रेझेंट असतो आपला इंटरव्ह्यू घेण्यासाठी. तर तयारी करूनच तुम्हाला जावं लागेल. विदाऊट तयारी तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकत नाही. डेमोसाठी लेसन प्लॅन तयार करा. माझ्या चॅनलवर लेसन प्लॅन सायन्सचा मी टाकलेला आहे. जर तुम्हाला दुसऱ्या विषयाचा पण टाचन पाहिजे असेल, लेसन प्लॅन पाहिजे असेल तर तसं मला कमेंट करा. मी त्यावर लेसन प्लॅन काढून नक्कीच माझ्या चॅनलवर पाठवेल आणि तुम्हाला त्या लेसन प्लॅन सोबत शैक्षणिक साहित्य पण न्यावं लागेल. म्हणजे जर आता माझा सब्जेक्ट सायन्स आहे तर मी सायन्स या सब्जेक्टवर सेल हा माझा टॉपिक होता, तर मी त्याच्यावर चार्ट काढून नेला होता. तो पण माझ्या पोस्टमध्ये, तो जो चार्ट मी काढून नेला होता तो पण मी माझ्या पोस्टवर टाकलेला आहे. तुम्ही ते चेकआउट करू शकता. अदर शैक्षणिक साहित्य जसं की काही ऑब्जेक्ट नेऊ शकता, चार्ट्स निघू शकता. जर मराठी विषय असेल तुमचा त्याच्यासाठी पण तुम्ही काही ऑब्जेक्ट किंवा छोटीशी स्टोरी बनवून नेऊ शकता. तर डेमो पण रेकॉर्डेडच होतो. विदाऊट रेकॉर्डेशन कोणतंच संस्था तुम्हाला हे करणार नाही. तर तुमचा डेमो पण रेकॉर्ड होणार, तुमचा इंटरव्ह्यू पण रेकॉर्ड होणार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की डॉक्युमेंटचे सगळे सेट. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, टेटची मार्कशीट
कंपल्सरी नेणं गरजेचे आहे. लहान कुटुंबाचे जो सर्टिफिकेट आहे ते नेणं गरजेचे आहे आणि इंटरव्ह्यूचे जे कॉल लेटर तुम्हाला येते ते पण तुम्ही सोबत न्यायचं. कारण की तिथं ते म्हणतात तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल लेटर आम्ही पाठवलेलं आहे ते दाखवा. तर तुम्हाला ते इंटरव्ह्यू कॉल लेटर पण दाखवावं लागेल. तर ह्या प्रकारे इंटरव्ह्यूची तयारी करा. काही प्रश्न असेल तर नक्कीच मला विचारा. मी नक्कीच तुम्हाला मदत करेन. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा, जेणेकरून दुसऱ्याला पण ह्या व्हिडिओची मदत होईल. थँक्यू व्हेरी मच.